जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीला अभ्यंकर आणि आज अत्यंत आनंदामध्ये तुमच्याशी आज हितगुज करणार आहे. आज 6 तारीख. काल 5 तारखेला म्हणजे 5 ऑगस्टला आपल्या जीवनातल्या अत्यानंद आपण काल भोगला. 500 वर्षापासून आपण ज्याची वाट पाहत होतो ती रामजन्मभूमीवरती, आणि काल माननीय आपल्या म्हणजे ह्या मंत्रींनी आणि भूमिपूजन केलं, आणि त्यामुळे आपण सर्वजण आनंदात आहोत. रामाने दाखवून दिलं की राम हे सत्य आहे आणि सत्याचा विजय हा होतोच, आणि त्याप्रमाणे आपला कालचा दिवस आपण राममय आणि आनंदमय घालवला आहे. समर्थांनी बघा एका ठिकाणी म्हटलं आहे की म्हणून आम्ही रामदास, श्री रामचरणी आमुचा विश्वास. कोसळोनी पडो हे आकाश आणिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी रघुनाथ दैवत. मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी. समर्थाने एकंदर 1100 मठांची स्थापना केली भारतभर, आणि त्यापैकी एक मठ आणि समर्थांचा शरयूतीरी आणि अयोध्येला सुद्धा होता. म्हणून त्यांनी म्हटलं की स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, कारण समर्थांचा संप्रदाय हा स्वरूप संप्रदाय आहे. आणि माझं जर दैवत जर कोणतं असेल तर हे रघुनाथ दैवत आहे, माझं रघुवीर हे माझं दैवत आहे. आणि त्याप्रमाणे ते ज्या वेळेला अयोध्येला गेले होते तेव्हा जवळजवळ वर्षभर ते त्या अयोध्येला होते. त्यामुळे थोडं वाईट वाटलं होतं की आपल्या रामजन्मभूमीच्या ठिकाणी आणि ही बाबरी मशीद बांधल्याचं त्यामुळेही दुःख झालं होतं. पण या दुःखातून आपण सर्वजण मुक्त झालेलो आहोत. आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया की मंदिर बांधून झालं की एकदा आपल्याला त्या मंदिराचं दर्शन घ्यायला नक्कीच जायला हवं. बघा, आपल्या हृदयामध्ये रामही आहे आणि कामही आहे, दोघंही एकत्र राहत आहेत. आपल्याला हंस व्हायचं आहे. हंस काय करतो? दूध आणि पाणी एकत्र असलं की पाणी काढून टाकतो आणि दूध पितो. त्याप्रमाणे आपल्या हृदयातला राम ठेवायचा आहे आणि आपल्याला काम काढायचं आहे. अनंत जन्मांपासून हा चालणारा, हा थकलेला जीव या दासबोधाच्या, या समर्थांच्या छत्राखाली बसून आपल्याला शांत व्हायचं आहे, आणि म्हणून आपण इथे आलेलो आहोत. बघा, एकापासून अनेक होणं हा स्वार्थ विचार हा झाला परमार्थ, आणि अनेकापासून एकाकडे जाणं हा झाला परमार्थ. आणि ह्या परमार्थाला आपल्याला आपण हा परमार्थ या दासबोधाच्या रूपाने आणि ह्या परमार्थाचा थोडंसं चिंतन मनन करतो आहोत. ज्याला शुद्ध बुद्धी असते ती परमार्थामध्ये अत्यंत उपयोगाची असते. ही शुद्ध बुद्धी म्हणजे विवेक. बरं, ही कशाने मिळते? तर ही सत्संगामुळे मिळते. आणि हा सत्संग लक्षात ठेवा, रामकृपेशिवाय सत्संग मिळत नाही. आज पुण्यामध्ये इतके लाखोनी लोक आहेत, आपण काही मुठभरच लोक या रामाने आपल्यावरती कृपा केली, आणि म्हणून आपण दर गुरुवारचं हे चिंतन मनन करतोय. बरं, सत्संग आपल्याला कोणामुळे मिळतो? जो विनम्र असतो त्याच्यावरच राम कृपा करतो. अशी आपल्यावर रामाने कृपा करावी अशी आपण रामाला विनंती करूया. आणि जो आजचा 6वा दशक आहे, ह्या 6व्या दशकाचं थोडं आपण चिंतन करूया. हा 6व्या दशकाचं नाव आहे देवशोधन. पहिल्या समासाचं नाव पण देवशोधनच आहे. 4था दशक 9वा समास आत्मनिवेदनापासून बसून आणि समर्थांनी ज्ञानाच्या चर्चेला सुरुवात केली आहे. 5वा दशक 6वा समास मागच्या वेळेला आपण पाहिला, शुद्ध ज्ञानाचं निरूपण. आता या दशकापासून 10 दशकापर्यंत 5 दशक ज्ञानमार्गाची चर्चा समर्थ करणारे जरा कठीण दशक आहेत. आपण त्यांनाच म्हणूया की आम्हाला हे तुम्ही उकलून सांगा. स्वतःच्या स्वरूपाचे अज्ञान म्हणजे दुःखाचं कारण आहे. पहा, मुमुक्षूंनी गुरु निश्चय केला. जेव्हा तो बद्ध होता
तेव्हा बद्धपणापासून तो मुमुक्षूच्या पर्यंत पोचला आणि त्याच्यानंतर त्यांनी गुरु निश्चय केला की ह्या जीवनामध्ये आपण गुरु करायचे आणि त्याप्रमाणे त्यांनी गुरु केले. त्याच्या आत्मचिंतनाला म्हणजेच देवशोधनाला तेव्हापासून सुरुवात होती. तो खरा देव शोधायला निघालाय. पण खरा देवा शोधण्यासाठी चित्तशुद्ध पवित्र अंतकरण हवं हे महत्त्वाचं. सत्संगती तर हवीच. समर्थ आपलं बोट धरून खऱ्या देवाची ओळख करून द्यायला सुरुवात करतायत. जसा त्यांना प्रथम राघव भेटला, त्याची त्यांनी ओळख केली, आता त्याच मार्गावरून ते आपल्याला चालवत आहेत. देवाची शक्ती ज्ञानमय आनंदमय आहे, ती आपण ओळखायला हवी. म्हणून पहिल्या समासामध्ये 1 ते 13 ओव्यामध्ये देव हा सर्वात श्रेष्ठ आहे, त्याचे तुम्ही भजन करा. जसा आपल्या पुण्यात कसा मुख्य म्हणजे कोण नगरसेवक, जरा नगरसेवकाची ओळख असली की कसं आपलं काम पटापट होतं. त्याच्यानंतर सरपंच, त्याच्यानंतर आमदार, त्याच्यानंतर खासदार, मग मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती अशी एक एक चढती म्हणजे बाजू असते. मग राजा, मग महाराजा, मग चक्रवर्ती. तसंच ही सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव, पण त्याला कोणी बनवलं हो? शंकर, विष्णू, त्या सगळ्यांना कोणी तयार केलं? तर तो जो तयार करणारा आहे तोच म्हणजे परब्रह्म परमेश्वर, त्याला आपण ओळखावं. म्हणून कबीर म्हणतात, जिस यार ने नथ दी उसे सुमिरन बार बार, बट जिस यार ने नाग दी उसे भूल गई पार. काश्मीरचे आपण गुलाब पाहिले, सौंदर्य पाहिलं की किती भुलतो, वाह काय सुंदर गुलाब आहे. अहो पण तो बनविणारा कोण आहे, त्याच्याकडे आपण पाहायला पाहिजे. मोठ्या आजारातून बरं झाल्यावर आपण डॉक्टरला बक्षीस देतो, पण त्या डॉक्टरला बुद्धी देणारा कोण आहे, आपण कधी त्याचा विचार केला का? म्हणून शरीरात खरा यजमान म्हणजे प्रत्येकाच्या शरीरातला खरा यजमान भगवंत आहे. 5 नामेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 विषय, हे सर्व त्याचे अतिथी आहेत. आपण काय करतो, अतिथीच्या घोळक्यातच जन्मभर आणि काय करतो त्याच्यामध्येच आपण रमतो आणि यजमानांना विसरतो आणि म्हणून आपण दुःखी होतो. जो भगवंताला जाणतो तो संत आहे आणि म्हणून समर्थांनी संताची व्याख्या खूप सुंदर केली आहे. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा, अशा प्रकारे समर्थांनी देवशोधन ह्याच्यामध्ये जी केली, ही मगाशी ओवी मी चुकीची म्हटली तर ती ओवी अशी हवी आहे, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीचे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. खरं काय, खोटं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, टिकणारं काय, नष्ट होणारं काय, ह्याचा जो निवाडा करतो तो म्हणजे संत, हा भाग सांगितला आहे. आणि 15व्या ओवीत समर्थ म्हणतात, म्हणून मी देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. देव आपण ओळखायला निघालोय, पण खरा देव कोण हा जर कळत नसेल तर तुम्ही ग्रंथरूपाने त्याचा अभ्यास करा किंवा सत्संग करा आणि खरा देव हा तुम्ही ओळखून काढा. पहा, पाप आणि पुण्याच्या खूप सुंदर वाक्य आहे. जो भगवंताला ओळखत नाही तो पापी, आणि जे ईश्वरासाठी केलेलं जे कर्म असतं, त्याला जाणण्यासाठी केलेलं जे कर्म असतं ते झालं पुण्य. अशा ह्या पाप आणि पुण्याच्या व्याख्या आहेत. ईश्वरापासून दूर नेणारं कर्म ते पाप आणि जवळ नेणारं कर्म ते म्हणजे पुण्य. जे ज्ञान म्हणजे परमात्मा त्रिगुणातीत आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेणे याला म्हणायचं ज्ञान. पण ते ज्ञान ज्यात नसतं ते झालं अज्ञान. म्हणजे 19 जी ओवी आहे, म्हणजे जे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान, या वेगळे ते अज्ञान सर्व काही. भगवंताला ओळखणं हेच ज्ञान. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, आपण ज्या बहुधा ज्ञानामध्ये पाहिलं की एखादा खूप संगीतकार चांगला आहे किंवा एखादा गणितज्ञ, ती शकुंतला जशी खूप गणितामध्ये हुशार होती, असेल हुशार, पण म्हणून ती ज्ञानी नव्हती. कारण हे सगळं जे ज्ञान आहे हे पोटभरू ज्ञान आहे. खरं ज्ञान जे आहे ते म्हणजे आत्मज्ञान. एक राजा होता, तो देवळात होता. त्या राजाकडे एक संत गेले आणि तो राजा देवासमोर उभं राहून म्हणत होते, हे देवा, माझं राज्य वाढू दे, माझ्या राज्यात सगळे सुखी होऊ देत, माझ्या राज्यामध्ये कोणीही भिकारी असता कामा नये, सगळे कसे म्हणजे सुव्यवस्थित असावेत. हे पाहिल्यानंतर तो संत म्हणतो, अरे हा तर भिकारी आहे, ह्या भिकाऱ्यापाशी मला काय मिळणार? म्हणजे भिकाऱ्यापाशी गेल्यावर काय मिळणार? एखादा रोगी आहे आणि तो दुसऱ्या रोग्याकडे गेल्यानंतर त्याला काय मिळणार? दुःखच मिळणार. त्याप्रमाणे एखादा जो दुःखी आहे, एखाद्याचे गुडघे दुखत आहेत आणि त्याच्याकडे जर आपण गुडघे दुखणारी दुसरी एक मैत्रीण गेली, अगं काय करू, ती म्हणते, अगं मी तर पीडित झाली या म्हणजे गुडघे दुखण्यापासून. म्हणजे आपण असा शोधावा की ज्याचे गुडघे दुखत नाही असा डॉक्टर शोधावा.
म्हणून समर्थ म्हणताय की सद्गुरूंचा शोध घ्यावा. जो आत्मज्ञान संपत्त आहे, जो ज्ञानसंपत्त आहे त्याच्याकडे जावं आणि त्याच्याकडून ज्ञान घ्यावं, म्हणजे तुम्ही आत्मज्ञानी व्हाल. अशा प्रकारचा हा पहिला समास झाल्यानंतर ब्रह्म पावन निरूपण असा हा दुसरा समास आहे. पावन म्हणजे पवित्र. ब्रह्म हे अत्यंत पवित्र. माणूस ब्रह्म झाला म्हणजे तोही ब्रह्माप्रमाणेच पवित्र होतो, अत्यंत पवित्र. ते बनणे हे आपलं ध्येय असावं. मागच्या समासामध्ये पाहिलं की आत्मज्ञान संपन्न गुरूंकडे जावं, परमार्थाचे धडे घ्यावेत. ते आपल्याला शाश्वत, नष्ट न होणारे व अशाश्वत म्हणजे नष्ट होणारे काय ते आपल्याला शिकवत आहेत. म्हणून 1 ते 5 ओव्यामध्ये समर्थ आपल्याला हेच पटवत आहेत की अध्यात्मविद्या ज्याच्यामध्ये असेल तेच श्रवण करा. बाकीचं श्रवण जे आहे ते सगळं व्यर्थ आहे. कसं तर रसहीन जो असतो ऊस, त्यामध्ये रस काढून घेतलेला ऊस जर आपण चरकात घातला काय मिळणार हो? लोणी काढलेला आपण जर ताक खूप जरी कितीही घुसळलं तरी लोणी मिळेल का? त्याप्रमाणे भौतिक विद्या म्हणजे फळांचं साल आणि आध्यात्मिक विद्या म्हणजे फळांचा घर. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणजे भगवंत म्हणतायत अध्यात्मविद्या विज्ञानाम मूळ शुद्ध निर्मळ ब्रह्म हेच सच्चिदानंद आहे. भगवंताचं नाव सगळ्यांनी माहिती काय ठेवले? आनंद. तो आनंद स्वरूप आहे, तो सच्चिदानंद आहे. माया ही त्याची शक्ती आहे. ब्रह्माशी तुलना म्हणून आपण मायेशी करू शकत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही झाली पंचमहाभूतं. ही सर्व बाजूंनी ब्रह्माने घेरलेली आहेत. माझं मन, माझं शरीर आपण म्हणतो, म्हणजे मी शरीर नाही, मी मन नाही. केनोपनिषदात ज्याला कानाचा कान, डोळ्याचा डोळा म्हटलं आहे ते माझं खरं स्वरूप आहे. आपण स्वतःला स्वरूपात लीन करावं. काल मी स्वप्नात पाहिलं की एक परातभर मी जिलबी खाल्ली, परंतु जिलबी सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की सगळंच खोटं आहे. तद्वतच ज्ञानाचं होतं. स्वरूपाच्या म्हणजे जर आपण लीन होण्याला जर लीन झालो तर ते खरं ज्ञान आणि त्यालाच म्हणायचं आत्मनिवेदन. त्यासाठी प्रथम काय करायला पाहिजे तर अध्यात्म श्रवण करायला पाहिजे. आपण जे श्रवण करायला त्याचं मनन करायला पाहिजे, मग निधिध्यासन करायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी केल्यावरच ब्रह्मसाक्षात्कार होतो. ह्या 4 ज्या पायऱ्या आहेत ह्या परमार्थ साधण्याच्या आहेत आणि ही शिकवण 3ऱ्या समासामध्ये मायोद्भव निरूपणामध्ये समर्थ सांगतायत. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेके पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळली. एकट्या असणाऱ्या परब्रह्माला एकटेपणाचा कंटाळा आला आणि म्हणून माया निर्माण झाली. त्यापासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतं आणि त्रिगुण म्हणजे 3 गुण निर्माण झाले. तिला म्हणायचं अष्टधा प्रकृती आणि तिच्यापासून सर्व सृष्टीचा विस्तार झाला. आपलं मन आपण त्या सगळ्यातून काढत आणि परब्रह्मापर्यंत नेलं की मग काय होते? आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. हा सगळा भाग पुढच्या समासामधून येणार आहे, म्हणून मी काही खूप सांगितलं नाही. 4था जो समास आहे हा ब्रह्मनिरूपण. कालाय तस्मै नमः. नेहमी आपण म्हणतो की काळाप्रमाणे वागावं, काळाचं मोठेपण मान्य करतो. संतांचं असं नसतं. परब्रह्म कालातीत अनंत आहे. परब्रह्मापुढे काळ थिटा पडतो. पहा 4 युग आहेत. एक कृतयुग 17,28,000 कृतयुग, त्रेतायुग 12,96,000 आणि द्वापारयुग 8,64,000, कलियुग 4,32,000. सर्व मिळून 43,32,000 अशी 4 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. ब्रह्मदेवाचे 1000 दिवस म्हणजे निःशुल्क भगवान विष्णूची 1 घटका. अशा 1000 घटका झाल्या की शंकराचं 1 पळ. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आपण नमस्कार करूया. कारण ही जी कालाची गती आहे, ही जी युगाची गती आहे, ह्या सगळ्यांसमोर आपण किती कप पदार्थ आहोत. माझं नाव नीला, मी राहते कोथरूडला, मला 3 मुली, माझा संसार, मी आणि माझं हाय जे माझं विश्व आहे ते ह्या संबंध एवढ्या मोठ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकासमोर एखाद्या खसखसीपेक्षा सुद्धा कमी आहे. आणि त्याच्यापुढे मी आणि माझं करते हे किती व्यर्थ आहे. आणि म्हणून समर्थांनी आपल्याला हे ब्रह्मनिरूपण सांगितलेलं आहे. त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आपण नमस्कार करूया, ज्याच्या प्रत्येक रंध्रावरती एक ब्रह्मांड आहे. म्हणून परब्रह्म एकच, पण त्याच्या प्राप्तीचे मार्ग अनेक आहेत. देव अनेक आहेत, उपासना अनेक आहेत. कोणी शैव, कोणी वैष्णव. शैव म्हणजे शंकराचे भक्त, वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त. ह्या आपापसामध्ये भांडण आहेत. शैव म्हणजे उभे कुंकू लावणारे म्हणजे आणि वैष्णव म्हणजे आडवे कुंकू लावणारे. ह्यात श्रेष्ठ कोण, कोणाची उपासना श्रेष्ठ, यामध्ये नको तो वाद, नको ते भांडणं करतात. पण श्रुती म्हणते यद दृष्टम तत् नष्टम. जे जे दिसते ते नाश पावणारे.
शेवटी काय आहे, शेवटी उरणारे परब्रह्म परमेश्वर आणि त्या परब्रह्म परमेश्वराला आणि आपण नमस्कार करूया. सगळ्यात शेवटी या ब्रह्मनिरूपणामध्ये एक सुंदर ओवी शेवटची आहे. म्हणजे ब्राह्मणाची व्याख्या सांगितली आहे की ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नसून गुणवाचक आहे. करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद हाच भाग आणि भागवतात पण सांगितलं आहे. 5वा दशक हा माया ब्रह्मनिरूपण अत्यंत गोड समास आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने समास खूप छान आहे. हा आपण थोडासा थोडक्यात पाहू. माया म्हणजे काय? माया शब्द मा धातूपासून मा म्हणजे मोजणं, मावणं, जिच्यामध्ये विश्व मावतं ती परब्रह्माला मोजमापात आणते ती माया, ती त्याची शक्ती. प्रत्येक वस्तूला बघा दोन अंग असतात. एक व्यक्त जे दिसणारं आणि जे अव्यक्त म्हणजे न दिसणारं. सृष्टीत पण तेच आहे. व्यक्त म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं आणि अव्यक्त म्हणजे जनार्दन जगदीश्वर वगैरे. व्यक्त हे अंगाला समर्थ माया म्हणतात आणि अव्यक्त अंगाला समर्थ ब्रह्म म्हणतात. जे निर्गुण निराकार आहे ते ब्रह्म आणि माया जी आहे ते सगुण साकार आहेत. जे ज्ञानी आहेत म्हणजे जे अद्वैत सिद्धांतवादी आहेत त्यांच्यामध्ये सर्वदूर परब्रह्म तत्व आहे. सामान्यांना हे जग खरं वाटतं. दासबोधामध्ये 26 ओव्यांच्या समासामध्ये खूप सुंदर ब्रह्म म्हणजे काय आणि माया म्हणून सांगितलं. ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. माया ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे. माया जी आहे सगुण साकार आहे. ब्रह्माला परिवार नाही. मायेला तर खूप मोठा परिवार. ब्रह्म हे अनंत आहे, माया ही शांत आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ तर माया ही चंचल चपळ. ब्रह्माला उपाधी नाही. ब्रह्म दिसत नाही, भासत नाही, नासत नाही. मायाला उपाधी आहे, दिसतं, भासतं, नासतं. ब्रह्म उपजत नाही, मरत नाही. माया उपसते, मरते. ब्रह्म धारण करता येत नाही, मायाला धारण करता येते. ब्रह्म फुटत नाही, तुटत नाही, विटत नाही. माया फुटते, तुटते, विटते. निर्विकारी ब्रह्म आहे तर विकारी माया आहे. अकर्ता ब्रह्म आहे तर कर्ता माया आहे. अरूप एक अशी नाना रूपे माया घेते. पण ब्रह्म हे काय आहे? अरूप आहे. थोर आणि सार, लहान म्हणजे ब्रह्म आहे, लहान आणि असार ही माया आहे. अशा प्रकारे समर्थांनी 36 त्यांचे गुण सांगितले आहेत. ब्रह्म हे कालातीत आहे, अनुर्वाच्य आहे. परंतु माया ही मात्र कशी आहे तर काळाचं भक्ष्य आहे. आणि मायेचं वर्णन करता येतं. ब्रह्म हे अभंग आहे तर माया ही भंग पावणारी आहे. अशा प्रकारे ह्यांनी 5वा समास सांगितला आहे. 6वा समास जो आहे तो सृष्टिकथन. पहिल्या ओवीमध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारला की सृष्टी सत्य की मिथ्या? त्याचे उत्तर आहे मिथ्या. पण हे अगदी विस्तृतपणे दिले. जे जाणते आहे त्याला म्हणायचं आत्मज्ञानी. जे नेणते आहे, जे जाणत नाही ते मायाज्ञानी. संत हे परब्रह्माला महत्त्व देतात, पण सामान्य माणसं मात्र दृश्यालाच प्राधान्य देतात. आपण दोघांचा समन्वय साधला पाहिजे. सामान्य म्हणतो सर्व खोटं आहे तर मग संध्या, स्नान, तीर्थ, यात्रा, भजन हे का करायचं? ज्ञानी म्हणतो तीर्थाटनामध्ये ज्ञानी भेटतात, त्यांची मतं कळतात, त्याची चर्चा होते, संवाद साधतो, म्हणून ते महत्त्वाचं. म्हणजे बघा, मी जेव्हा एकदा प्रथम 1986 साली आणि बद्रीनाथ केदारनाथला जायला निघाले आणि त्यावेळेला 100 वर्षात बर्फ नाही पडला एवढा बर्फ पडला होता. आणि हा बर्फ पडल्यामुळे आम्हाला ऋषिकेशला कुठे जागा मिळाली नाही. कुठल्या एखादी कशी तरी करून एका ठिकाणी एका छोट्याशा आश्रमात आम्हाला जागा मिळाली. आणि त्या तिथे गेल्यानंतर मी एका झाडाखाली आणि खाली मान घेऊन रडत होते. इतक्यामध्ये एक साधू आले. साधूंनी मला विचारलं, बेटी कहाँ कौनसे गाव के क्यों रो रही है? मी सांगितलं की मी नागपूरहून आले. मला म्हणजे आम्ही 3 जण आहोत. 3 मला मुली आहेत, माझे यजमान, असे आम्ही 5 जण आलोत. मग मी इथपर्यंत रेल्वेने आली, मोठ्या मुश्किल असं सगळ्या प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये मी आणि माझं असं म्हणत होते. तेव्हा ते इतके पटकन बोलून गेले. तेव्हा माझं वय 40 वर्षाचं होतं. एवढी अक्कल नव्हती. आता खूप आहे असं नाही, पण आता जरा तरी कळतं आहे, पण तेव्हा काहीच कळत नव्हतं. आणि त्यामुळे ते म्हणाले, बेटी पहिले ये मैं और मेरा ये छोड़ दे. मी म्हटलं क्यों? अरे तू आई क्या? तेरे को भगवान ने लाया, भगवान की इच्छा से तो आई. अशा प्रकारे त्यांनी मला पहिल्यांदा माझे डोळे उघडले
आणि मग मी त्याच्या पायावर डोकं ठेवलं. म्हटलं मी आणि माझं ह्या आश्रमात मी सोडलं आणि खरंच सांगते आम्हाला सगळ्यांचं दर्शन झालं, उत्तम दर्शन झालं. म्हणजे असं जर का आपण ह्या अशा ठिकाणी गेलो, ह्या भगवंताच्या ठिकाणी गेलो, जरी हे सगळं नश्वर असलं तरी या संतांचा आपल्याला सहवास मिळतो आणि नकळत आपल्याला अनेक गोष्टी कळतात. आणि म्हणून आपण अशा ठिकाणी जावं असं आपल्याला समर्थ ह्या सृष्टिकथन ह्याच्यामध्ये सांगतायत. म्हणून काय करायचं आहे आपण की देवाची कल्पना करून आपण दगड, माती, धातू यांच्या देवमूर्ती करतो, पूजा श्रद्धेने करतो. दगडात देव नाही, तो आपल्या श्रद्धेने, आपल्या भावाने देवा त्या ह्याच्यामध्ये आपल्याला आणायचा असतो. आणि आपल्याला समर्थ हेच सांगताय ह्या 6व्या सृष्टिकथन ह्याच्यामध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे देव आपण करतो. काही मातीचे करतो, काही दगडधोंड्याचे करतो, काही तंतूचे करतो, काही रेशमाचे करतो. आणि ते करतो आणखीन ते सगळे तुटतात, फुटतात. मग आपल्याला वाईट वाटतं. एखाद वेळेला आपण गणपतीची मूर्ती आणतो, मग ती भंग पावते, मग दिवसभर आपल्याला चैत पडत नाही. आणि अशा वेळेला समर्थाने आपले डोळे उघडलेले आहेत की 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 त्या ह्याच्यामध्ये जरी मूर्ती असली तरी त्या ठिकाणी आपल्याला भाव हवा. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतायत की सोन्याचा देव त्याला चोराचे भेव, मातीचा देव त्याला पानाचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचे भेव, देव आशानं भेटायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. म्हणजे खरा देव ह्या आपल्या भावात आहे, श्रद्धेत आहे. अशा प्रकारे समर्थानी जरी तुम्ही सगळे हे जरी देव केलेत तरी त्याच्याहून जो श्रेष्ठ खरा देव आहे तो परब्रह्म परमेश्वर आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात शेवटची जी ओवी आहे ती फार महत्त्वाची आहे. अगोदर ते सांगतायत की 8 प्रकारच्या सृष्टी सांगतायत आणि त्या सगळ्या सृष्टी ज्या आहेत त्या 8 प्रकारच्या सृष्टी आपणच तयार केलेल्या आहेत. आणि त्यामुळे सगळ्या कशा खोट्या आहेत. एक कल्पनेची सृष्टी आहे, एक शब्दसृष्टी आहे, एक तिसरी जी सृष्टी आहे ती कल्पनेची आहे, नंतर शाब्दिक सृष्टी आहे, चित्रलेपाची सृष्टी आहे, स्वप्नसृष्टी आहे, नंतर गंधर्व सृष्टी आहे, ज्वरसृष्टी आहे, म्हणजे ताप आल्यावर सृष्टी येते. नंतर आपण जे आकाशामध्ये ढग बघतो, थोड्या वेळी ढग निघून जातात, ती गंधर्व सृष्टी. या सगळ्या ज्या 8 प्रकारच्या सृष्टी आहेत ह्या सगळ्या खोट्या आहेत आणि म्हणून त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका असं आपल्याला सांगतायत. पण सगळ्यात शेवटी आपल्या समर्थाने सगळ्यात महत्त्वाची ओवी सांगितली आहे की सगुणाचे आधारे, सगुणाचे आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. आपल्याला जायचंय निर्गुण परमेश्वराकडे, पण आपल्याला त्या सगुणाच्या आधाराने जायचंय. हे बघा, आपल्याला 10व्या मजल्यावर जायचंय तर आपण काय 10व्या मजल्यावर एकदम जाऊ का? आपण पायरीने चढत चढत जाऊ आणि मग आपल्याला 10वा मजला मिळेल. तसं निर्गुणाकडे जाण्याकरता आपल्याला सगुणाचा आधार हा घ्यावाच लागणार आहे. सगुणाच्या आधाराशिवाय आपण निर्गुणापर्यंत पोचूच शकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगुण उपासना म्हणजे सगुणाची उपासना करा, सारासार विचार करा आणि सत्संगी गती. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समर्थांनी इथे सांगितलेल्या आहेत. ह्या म्हणजे कशा बघा, आपल्या घरामध्ये प्रत्येकाकरता एक वेगळी खोली असते. अशी एक लहानसा आपल्याला जर घर लहान असेल तर लहानसा कोपरा, घर मोठं असेल तर एखादी खोली वेगळी देवाची करावी. कारण त्या ठिकाणी आपण जर का गेलो तर आपल्याला शांती समाधान मिळते आणि त्यामुळे ह्या देवाच्या खोलीला अत्यंत महत्त्व आहे. हा जो 6वा समास झाल्यानंतर आणि 7व्या समासाला आपण सुरुवात करतोय. 7व्या समासाला समर्थांनी जो सुरुवात आहे तो पहिल्यानेच मी प्रश्न विचारला आहे आणि तो प्रश्नही मोठा सुंदर विचारला आहे. आत्मज्ञान प्राप्ती हा विषय श्रोत्यांचा आणि वक्त्यांचा सुरू आहे. गुरु आणि शिष्य आत्मज्ञानाबद्दल बोलतायत. मग सगुणाचा आधार घेऊन निर्गुणाची उपासना तुम्ही आम्हाला करायला सांगताय. पण मग सगुण तर नष्ट होणार आहे, मग सगुणाची उपासना कशाला करायची? तेव्हा समर्थ म्हणतायत तुझा देह खरा वाटतो ना तुला, मग तुझी उपास्य देवताही तुला खरी वाटली पाहिजे. अरे श्रद्धेने प्रेमाने उपासना कर, म्हणजे काय होईल की देहबुद्धी हळूहळू कमी होईल. जसं आता हे गोकुळाष्टमीचे दिवस सुरू आहेत. छोटीशी एखादी कृष्णाची मूर्ती आपल्या देवघरात बसवावी, त्याची रोज नित्यनवानी पूजा करावी, रोज वेगवेगळे त्याला कपडे घालावेत, वेगवेगळे दागिने घालावेत, वेगवेगळे छोटे छोटे हार घालावेत. असं करता 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 काय होईल की दिवस रात्र आपल्याला त्या कृष्णाच्या मूर्तीमध्येच रंगू. ज्याचा आवाज चांगला आहे त्यांनी पूजा झाल्यानंतर सुंदर सुंदर भजनं म्हणावीत. आणि अशा प्रकारे अखंड चिंतन, अखंड ध्यान त्याचं जर करत गेलं तर दिव्य प्रेम आणि आपल्याला ध्यानी मनी स्वप्नी तो कृष्ण दिसायला लागेल. आणि अशा प्रकारे सगुणाची पूजा करता करता आपल्याला साक्षात्कारापर्यंत येईल. एक छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. मी बोरिवलीला एकदा भागवत सांगायला गेले होते आणि त्यावेळेला ज्या घरात राहत होते त्यांची जी मोलकरीण होती
तिच्याकडे एक छोटीशी कृष्णाची मूर्ती होती. ती रोज त्या मूर्तीला वेगवेगळे कपडे घालायची, वेगवेगळं सजवायची आणि रोज म्हणजे मला गरम गरम पोळ्या करून वाढायची. मला पोळ्या करून झालं की धावत धावत ज्या मंदिरामध्ये होतं भागवत तिकडे जायची, कारण की मी तिचा कृष्ण ठेवला होता. का? त्याला जेवायला घालायला, त्याला दूध पाजायला, त्याला पाणी पाजायला. असं करता करता ती कृष्णमय ती जीवन जगत होती. नवऱ्याने तिला सोडलं होतं, त्यामुळे कृष्णच तिचं सर्वस्व होतं. माझं भागवत बघा संपणार आता. त्याच्या आदल्या दिवशी धावत धावत सांगत आली, म्हणाली ज्या घरामध्ये मी काम करते ना ते ना आता मला त्यांच्याबरोबर कुठे नेणार आहेत, तर द्वारकेला नेणार आहेत. म्हणजे माहिती आहे का म्हणे तुम्हाला, ह्या कृष्णाची मी पूजा मन लावून करते, भागवत मन लावून ऐकते आणि म्हणून मला कुठे नेत आहेत, तर मला द्वारकेला जायला मिळणार आहे. हा सगळा जो भाग आहे, म्हणजे हा जो तिला साक्षात्कार झाला, हा जो तिला आनंद मिळाला, ह्या सगुणाची पूजा केल्यामुळेच मिळाला. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की सगुणाच्या पूजा करता करताच तुम्ही निर्गुणाकडे जाणार आहात. आणि म्हणून त्यांनी 7व्या ओळीमध्ये सांगितलं आहे, समर्थ म्हणतायत सगुण नाशी म्हणता ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू, मी का बरं भजन करू. तेव्हा ते म्हणतायत, अरे निष्काम भावनेने म्हणजे भजन करणं, काहीतरी मला देवापासून मिळावं म्हणून भजन करू नकोस, अत्यंत प्रेमाने भजन कर. म्हणजे जसा सगळ्या घरातल्या वरती तू प्रेम करतोस त्याच भावनेने तू देवाची पूजा कर, भीतीने देवाची पूजा करू नकोस. हे बघ, तू पोटासाठी सगळी कामं करतोस. खूप सुंदर त्यांनी ओवी दिली आहे, साहेबास लोटांगण जावे, निच्यासारखे व्हावे आणि देवास न मानावे हे कोण ज्ञान. अरे सगळ्यांच्या पुढे पुढे करतोस, पण ज्यांनी तुला निर्माण केलं आहे, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे, मग त्याला तू नमस्कार का करत नाहीस. आणि अशा प्रकारे समर्थ आपल्याला म्हणतायत की सगुणाची तू आता हळूहळू पूजा करायला लाग. मग त्यांनी आपलंच उदाहरण दिलं आहे, आमचे कोळी रघुनाथ हे आमुचा परमार्थ, जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवकजन, सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजे रकी. समर्थ म्हणतायत आमच्या कुळामध्ये आम्ही 21 पिढ्या आणि रामाची सेवा केली आणि म्हणून आम्हाला रामाने संभाळलं. अहो तो राम कसा आहे, समर्थांचाही समर्थ आहे. अहो त्यांनी लंकेत जाऊन ठोसे मारून ह्याला मारलं, रावणाला मारलं आणि सीतेला सोडवून आणलं. असा हा समर्थांचाही समर्थ असणार राम हा तुमची चिंता करणार नाही का. आपण पाहिलं ना, 500 वर्ष होऊन गेली, पण झालं ना, शेवटी रामाचा विजय झाला. रामाचा विजय म्हणजे आपलाच विजय झाला आहे. आणि अशा प्रकारे समर्थ आपल्याला सांगतायत की तुम्ही अगदी त्या रामावरती विश्वास ठेवून, आणि तुम्ही सगळ्यांवरती विश्वास ठेवता, मग रामावर विश्वास का ठेवत नाही. म्हणून सुंदर ओव्या दिल्या आहेत. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. लक्षात ठेवा, करता तो आहे, करता मी नाही आहे. आणि हा जो भाव ठेवला, करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन निर्गुणे ते अनन्य निर्गुणित होते. म्हणून ह्या समासातली महत्त्वाची ओवी लक्षात ठेवा. मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. कृष्ण जेव्हा हनुमान आले लंकेहून आणि आल्यानंतर काय काय घडलं सगळं अंगत सांगतायत. आणि जेव्हा सांगायला लागले तेव्हा हा पायावर डोकं ठेवून रामाच्या ढसाढसा रडतोय. राम म्हणतो अरे का रडतोय. तेव्हा तो म्हणतो माझं कुठलं कर्तृत्व. तोंडामध्ये ती अंगठी म्हणजे मी रामनाम ठेवलं म्हणून एवढा सागर पार करू शकलो. आणि हे सगळं जे कर्तृत्व दाखवलं ना, हे कर्तृत्व हे सगळं तुमच्यामुळे पास झालंय, याच्यामध्ये माझं काहीही नाही. त्यांनी सुद्धा म्हटलंय की राम करता आहे, हा भाव त्यांनी लक्षात ठेवला. आणि त्यामुळे त्यांचं काय झालं, हनुमंत कसे झाले हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर जी गोष्ट आहे ती समास आहे, तो आहे दृश्य निरसन. याच दशकातील 6व्या समासात शिष्याने समर्थांना प्रश्न विचारला आहे की दृश्य जगत जर मिथ्या आहे तर मग दिसतं का. आणि या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी 8व्या समासात दिलेलं आहे. शिष्याचं समाधान करताना समर्थांनी तर्कशक्तीचा एक खूप सुंदर म्हणजे वापर केला आहे. साधू संत जे सांगताय त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा. यासाठी एक गोष्ट सांगते. एकदा एक शेतकरी आणि जेव्हा वारीला निघाले होते तेव्हा या झी चॅनेलच्या का कोणत्या का चॅनेलच्या माणसाने त्यांची मुलाखत घेणं सुरू होतं, ती मी ऐकत होते. अहो तुम्ही इतके वर्ष, किती वर्ष जात आहे, तर म्हणजे झाली 30-35 वर्ष मी आणि न चुकता वारी करतोय, तुम्हाला कधी विठ्ठल दिसला का हो म्हणे. तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा तुम्हाला पटतंय का. ते म्हणाले मी आहे शेतकरी
आणि जेव्हा शेतामध्ये आमचा सगळा माल तयार होतो तेव्हा आम्ही खळ्यात ठेवतो आणि त्यावेळेला म्हणे मी शेतातच झोपतो. आणि मी जिथे झोपतो तिथे समोरच सगळा शेतीचा माल पडलेला असतो आणि माझ्या म्हणजे माझ्या कॉटला मी एक कुत्रा बांधतो. एक दिवशी काय झालं, तो कुत्रा खूप लागला भुंकाला. म्हणून मी म्हणाले, बाबा का भुंकतोयस? मग लक्षात आलं की बाकीचे कुत्रं असं खूप भुंकतायत आणि ते बाकीचे भुंकतायत पण हा भुंकतोय. मी विचार केला, ते बाकीचे कुत्र्यांवरती विश्वास ठेवून हा कुत्रा भुंकतोय. ह्या कुत्र्यानी पाहिलेलं पण नाही आहे कोणी चोर आलाय का, पण बाकीचे म्हणजे एक कुत्रा जर त्या बाकीच्या आपल्या मित्र कुत्र्यांवरती विश्वास ठेवू शकतो, तर मग संत सांगतायत की हे सगळं दृश्य मिथ्या आहे, त्याच्या पलीकडचं जे दिसणार आहे तो देव खरा आहे, हे तर संत सांगतायत. मग मी संतांवरती नको का विश्वास ठेवायला? आणि म्हणून मी हा विश्वास ठेवून दरवर्षी जातो आणि विठ्ठलाला नमस्कार करतो. कधीतरी मला विठ्ठल दिसेल ही मला पूर्ण खात्री आहे. आणि ही गोष्ट ह्या ठिकाणी बरोबर लागू पडते की आपण सुद्धा भगवंत आहे की नाही हा विचार न करता तो आहेच हे संत सांगतायत, म्हणून विश्वास ठेवावा. जग जसं हा सगळ्या 3 पासून ते 24 ओव्यांपर्यंत समर्थांनी अनेक दृष्टांत दिलेत. आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद, कल्पनावाद याचा सगळा उपयोग समर्थांनी इथे केलेला आहे. जग कसं आहे तसं कधीच दिसत नाही. चंद्र पृथ्वीवरून दिसतो तसा प्रत्यक्ष आहे का, याचा अर्थ पाहण्याला त्याच्या दृष्टीच्या मर्यादेमुळे आभास होतो. एकाच चंद्राची हजारो सरोवरांमध्ये आणि तेवढी प्रतिबिंब तयार होतात, पण त्यापैकी बिंब फक्त खरं एकच असतं, बाकी सगळी प्रतिबिंब असतात. पण प्रतिबिंब डोळ्यांना दिसतात. कल्पनेमुळे प्रत्येकाची जगाकडे पाहण्याची दृष्टी भिन्न असते. तात्पर्य काय, एखादी गोष्ट केवळ दिसते म्हणून खरी मानून चालणार नाही. पण पण पुढे ते सांगतायत की ज्या गोष्टी दिसत नाहीत म्हणून नाही असंही म्हणू नका. मन, गुरुत्वाकर्षण, हे सगळं वारा हा दिसत नाही म्हणून नाही म्हणता का? जसं वीज आपल्या घरामध्ये येते, ती वीज आपण कधी पाहिली आहे का? पण म्हणून नाही म्हणून तुम्ही जर एखाद्या त्या पॉईंटमध्ये बोट घातलं तर काय होईल हो? मरून जाल. म्हणजे नाही, जी गोष्ट दिसत नाही म्हणजे नाही असं म्हणू नका. आणि म्हणून समर्थांनी सगळ्यात शेवट फार सुंदर केला आहे. समर्थ म्हणतात हे दृश्य जगत तो खोटं आहेच, पण अहो मुळात पाहणाराही खोटाच आहे आणि दोघंही खोटे असल्यामुळे त्याचे निष्कर्ष पण कसे खरे मानावेत. म्हणून अविद्या, देहबुद्धी जर त्याला ब्रह्माच्या यथार्थ स्वरूपाचा अनुभव घेता येईल, त्या अनुभवानंतर दृश्य जगत खरं नाही हे त्याला पटायला लागेल. आणि अशा प्रकारे त्यांनी 8वा दशक संपवला आहे, समाज संपवला आहे. 9वा समाज जो आहे तो सार शोधन. आता आपण या 7व्या समाजामध्ये समर्थांनी स्वतःची रामोपासना सांगितली आहे आणि अशा प्रकारे सार काय आहे हे आपल्याला समर्थ या सार शोधना म्हणून सांगतायत. आणि असं सांगता सर ते म्हणतायत की मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा. मी माझ्या उपासनेची शपथ घेऊन सांगतो की मी जे सांगतोय ते सगळं खरंच आहे. 6वा 7वी जी ओवी आहे 9व्या समासातली, आणि त्या ओवीमध्ये ते काय म्हणतायत, 6वी 7वी, काबाडी वाहती काबाड श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड, हे जयाचे तया सगोड कर्मयोगे, एक काष्ट स्वार्थ करती एक शुभा एक वटती, पैसे नभते की द्रुपती. म्हणजे मी सांगतोय की भगवंत खरा आहे, आत्मज्ञानच श्रेष्ठ ज्ञान आहे. जे हे लोक ज्या लोकांना हे पटत नाही ते जन्मभर काय करतात तर ते ओझीच वाहतात आणि मौल्यवान अशा रत्नांचा उपभोग न घेता आणि काय जन्मभर ते दुःखात राहतात. जसं की कोणी लाकडे गोळा करतो, कोणी गोऱ्या गोळा करतो, पण राजा मात्र नेहमी राजवैभवात असतो. अशा प्रकारे समर्थांनी ह्या इथे ओव्या म्हणलेल्या आहेत. 13वी जी ओवी आहे ते 13व्या ओवी सांगतायत, कुठे दिसेना कल्पतरू उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाळी मळ्या गारू, बोरी बाभळी उदंडी. बोरी बाभळी ही झाडं जी आहेत ती उदंड आहेत, काँग्रेसजवळ जिकडे तिकडे वाढलेलं असतं, पण चंदनाचं झाड मात्र असं एखादंच दुर्मिळच असतं. आणि अशा प्रकारे 24व्या आणि 28व्या ओवीत सांगतायत की तुम्हाला जर का हा परमार्थ करायचा असेल तर संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. संसार तुम्हाला सोडायची गरज नाही आहे, प्रपंचाच्या खटपटी टाकायची गरज नाही, फक्त विचार खरं काय, खोटं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, याचा निवाडा तुम्ही सतत संसारात राहून तुम्ही केला पाहिजे, असा सुंदर उपदेश समर्थ करतायत. तत्काळची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाती सुटतो जन्म मरणाचा. तुम्ही सत्संग करा, तुम्ही अभ्यास करा, म्हणजे काय होईल तर तुम्ही जन्म मरणाच्या फिरातून निघून जाल.
म्हणजे काय, तो 3D चष्मा असतो का नाही, तो आपण लावला की तो सिनेमा दिसतो. त्याप्रकारे आपण सत्संगाचा चष्मा लावावा आणि मग जगाकडे पाहावं. आणि संतांचा चष्मा लावून पाहिल्यानंतर दिसतं की जे जे दिसतंय तो सगळा आभास आहे, खोटं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून सगळ्यात शेवटी समर्थ म्हणतायत, मी जे जे सांगितलंय त्याबद्दल जो जो कोणी संशय किंवा काढील तो तो जर सिद्ध जरी असला तरी सिद्धपणापासून भ्रष्ट पावेल. जो कोणी हे खोटे आहे असे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे. आणि असं म्हणून की तुम्ही या सद्गुरू वचनांवरती विश्वास ठेवा, म्हणजे मग तुम्हाला खरं काय खोटं काय हे कळेल. आणि असं म्हणून त्यांनी हा 9वा समास संपवला आहे. आता 10वा समास जो आहे तो आहे अनिर्वाच्य निरूपण. अनिर्वाच्य निरूपण माझ्यामध्ये असं आहे बघा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वरच्या पातळीवरचा अनुभव विशद करणारा असा हा समास आहे. हा दासबोधाच्या 6व्या ग्रंथाचा शेवट आहे. जे वाचेच्या किंवा शब्दांच्या माध्यमातून प्रगट होऊ शकत नाही ते अनिर्वाच्य. मी कैलास मानस सरोवराला गेले आणि माझ्या मुलीने मला उमाने विचारलं, आई कसं वाटतंय गं? माझी बोलती बंद झाली. अनेक वर्षापासून असणारी इच्छा आज भगवंतांनी माझ्या पूर्ण केली. बरं वर्णन काय करणार, एकही देऊळ नाही, पंचमहाभूत आपापल्या ठिकाणी अशा सुंदर ह्याच्यामध्ये दिसत आहेत आणि समोरचं ते बघून तर मी अनिर्वाच्य झाले, काय बोलणार काय, शब्दातीत ज्याला म्हणायचं, मग त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. परब्रह्म हे असंच आहे. मानवी जीवनातील सर्व ज्ञान भौतिक पातळीवर शब्दांच्या रूपाने करता येतं, पण आध्यात्मिक साधनेद्वारे जे ब्रह्मज्ञान असतं ते अतिमानवी असतं आणि तो आनंद आपण सगळ्यांना सांगू शकत नाही. हा गहन विषय आहे आणि हा गहन विषयाबद्दल म्हणून समर्थांनी पहिल्यांदा सांगितलं आहे. जसं मी अगदी गुळाचं खूप वर्णन केलं, मुक्याने गुळ खादला गोडीनं ये सांगाव्याला, याचा अभिप्राय मजला निरोपण गिजे. गुळाचं वर्णन मी खूप केलं, पिवळ्या रंगाचा आहे, खूप चांगला आहे, खूप ताजा आहे. शेवटी तुम्ही म्हणाल पण अहो आहे कसा गोड, मग मी म्हणेन की अहो हा गूळ घ्या खा म्हणजे तुम्हाला कळेल की हा गोड कसा आहे. म्हणून या आत्मज्ञान जे आहे, हा ज्याला आत्मज्ञान झालेला असतो तो अनिर्वाच्य होतो. तो बोलणं शक्य नाही, कारण नेती त्या वर्णनातीत असं आहे. आणि म्हणून हे शब्द समजून सांगण्यासाठी मात्र त्याला आपल्याला शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. हा सगळा भाग ह्या 10व्या समासामध्ये समर्थ सांगतायत. हे वास्तविक संमत समजावून सांगतायत. वाच्यांश आणि लक्षांश या शब्दाच्या 2 अंगाचे स्वरूप संत रामदास स्वामी ह्या समासात स्पष्ट करतायत. शब्दाचा उच्चार आणि अर्थ ह्या 2 संकल्पना येथे आल्या आहेत. बाबा हा शब्द ऐकल्याबरोबर मुलाने मारलेली हाक लक्षात येते, पण बाबा या शब्दातून वडील समोर आल्यानंतर त्या शब्दाला तसा अर्थ राहत नाही, तो शब्द मागे पडतो. वाच्यांश हा साली टरफलासारखा असून लक्षांश हा आतील गराप्रमाणे आहे, किंवा वाच्यांश हा धान्यावरील भूस तर लक्षांश म्हणजे धान्य. याच न्यायाने श्रवण मनन साधना यांना वाच्यांश मानून ब्रह्म अनुभव किंवा आत्मसाक्षात्कार हा मानवी जीवनातला लक्षांश आहे. हा सगळा भाग आणि आपल्याला समर्थांनी ह्या समासामध्ये सांगितलं आहे. एवढाच ह्या देवशोधन ह्या ज्या 6व्या दशकातला हा 10वा समास सांगून मी इथेच थांबते. भूस सांडून कड घ्यावा, पैसा वाच्यांश त्याजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. ब्रह्माच्या अनुभूतीत अद्वैताची प्रचिती येत असल्यामुळे ब्रह्म आणि त्याची अनुभूती घेणारा दुसरा कोणी असत नाही. जोपर्यंत मीचे अस्तित्व आहे तोपर्यंत ब्रह्म अनुभव किंवा आत्मसाक्षात्कार होत नाही. म्हणून रामाच्या शेजारतीमध्ये समर्थ म्हणतायत, राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नोरेच ते हमी. ही जेव्हा अवस्था होते ती अनुर्वाच्य अवस्था आहे. ब्रह्माचे दर्शन झाले, ज्ञान झाले असा जो म्हणतो त्याला ज्ञान झालेलं नाही. पण ज्याला ज्ञान झालेला असतो तो मात्र काय असतो, त्याची बोलतीच बंद असते. आणि म्हणून खरं तर हा विषय जो आहे हा शब्दांच्या अनुभवाच्या पलीकडचा, म्हणून तो अनिर्वाच्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे आहे समाधान बोलताच न ये जाण, इतुके न बांधली खुण निशब्दाची. अशा प्रकारे हा 6वा समास इथे मी संपवते. जय जय रघुवीर समर्थ.